नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर मी कांचन शेटे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयातील तिसरे प्रकरण म्हणजे भांडवलीकरण आणि भांडवल संरचना याचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण प्रकरण 4 म्हणजे भांडवल व्यवस्थापन या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मुख्यतः 3 मुद्द्यांचा सविस्तर विचार करूया. यामध्ये भांडवलाचे प्रकार, भांडवलाचे स्रोत आणि अल्पकालीन वित्तपुरवठा. आजच्या लेक्चरमध्ये आपण भांडवलाचे प्रकार याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या प्रकरणाची प्रस्तावना थोडक्यात आपण जाणून घेऊया. मित्रांनो, भांडवल ही कोणत्याही स्वरूपाच्या व्यवसायाच्या यशस्वीतेचा मूलाधार असतो. भांडवलाशिवाय कोणताही व्यवसाय त्याच्या अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गरजा भागवू शकत नाही. त्यातही आजचे सातत्याने वेगाने बदलत जाणारी जी वित्तीय बाजारपेठ आणि अनिश्चित स्वरूपाचे जे व्यावसायिक वातावरण आहे, त्यामुळे बाह्य वित्त पुरवठा हा अत्यंत कठीण आणि खर्चिक अशा स्वरूपाचा दिसून येतो आहे. त्यामुळे अनेक विविध कंपन्या या पारंपरिक जे बाह्य वित्तीय स्रोत आहेत त्यांपासून फारकत घेत संघटनांतर्गत असणारी वित्तीय तरलता जी आहे तिच्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भांडवल व्यवस्थापनाचा संबंध हा पुरेसे भांडवल राखणे, पर्याप्त अंतर्गत भांडवल उपलब्ध करून देणे आणि पर्याप्त भांडवल प्रमाणाचे गणन करणे याच्याशी आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेकरिता भांडवल पर्याप्ततेचे गणन करणे आणि जोखमींपासून संरक्षण व्हावे या हेतूने पुरेशी भांडवल सुरक्षितता प्राप्त करणे तसेच भांडवल व्यवस्थापन प्रणाली स्थापित करणे महत्त्वाचे असते. या प्रस्तुत प्रकरणात आपण भांडवल व्यवस्थापनाची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा भांडवलाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, भांडवलाचे एकूण 6 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार स्थिर भांडवल, खेळते भांडवल, त्यानंतर मालकी भांडवल, कर्जाऊ भांडवल, अल्पकालीन भांडवल आणि दीर्घकालीन भांडवल या 6 प्रकारांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्थिर भांडवल या प्रकरणाचा अभ्यास करूया. यामध्ये भांडवलाच्या या प्रकारामध्ये त्याचा अर्थ, व्याख्या, महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. तसेच खेळते भांडवल याचा अर्थ, व्याख्या, महत्त्व जाणून घेतानाच खेळत्या भांडवलाचे स्रोत आणि खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक याचाही आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. आणि स्थिर आणि खेळते भांडवल यातील फरक या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग स्थिर भांडवलाचा अर्थ सुरुवातीला आपण जाणून घेऊया. मित्रांनो, स्थिर भांडवल ही संकल्पना मुख्यतः औद्योगिक व्यवसाय संघटनांमध्ये वापरली जाते. स्थिर भांडवल म्हणजे असे भांडवल की जे जमीन, फर्निचर, यंत्रसामग्री वगैरे सारख्या स्थिर संपत्तीत गुंतवलेले असते. मात्र खऱ्या अर्थाने या संपत्तीच्या किमती किंवा मूल्येही स्थिर नसतात. स्थिर भांडवल म्हणजे असे भांडवल की जे व्यवसाय संघटनेत प्रदीर्घ कालावधीसाठी ठेवलेले असते. या संपत्तीच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. जर असे स्थिर भांडवल नसेल तर व्यवसाय चालविणे अवघड होईल. स्थिर भांडवल म्हणजे कंपनीच्या संपूर्ण भांडवलापैकी स्थिर संपत्तीत गुंतवलेले भांडवल असे त्याचे वर्णन करता येईल. योग्य व पुरेशा भांडवलाच्या अभावी मोठे औद्योगिक व्यवसाय चालविणे कठीण होते. यानंतर आपण स्थिर भांडवलाची व्याख्या बघूया. मित्रांनो, PM चिवमिनाहो यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्थिर भांडवलामध्ये स्थिर संपत्ती किंवा मालमत्ता आणि इतर अचल संपत्तींचा समावेश होतो. मित्रांनो, आधुनिक यंत्रे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी पर्यायाने यंत्रतंत्रज्ञानाच्या खरेदीच्या माध्यमातून कंपनीचे आधुनिकीकरण करण्यासाठी मदत स्वरूपात स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची आवश्यकता असते. कालबाह्य आणि वापरण्यास अयोग्य मत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी स्थिर भांडवल गरजेचे असते. तसेच कंपनीच्या संचालनासाठी स्थिर स्वरूपाचे भांडवल गरजेचे असते. याद्वारे कंपनीच्या भांडवली गरजांमध्ये वृद्धी होते. यानंतर आपण स्थिर भांडवलाचे महत्त्व जाणून घेऊया. यामध्ये पहिलं महत्त्व आहे कंपनीची
स्थापना. मित्रांनो, व्यावसायिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक कंपनीत स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज असते. कोणतीही लहान किंवा मोठी कंपनी ही स्थिर स्वरूपाच्या भांडवलात गुंतवणूक केल्याशिवाय स्थापित होऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेचे स्थिर भांडवल हे कंपनीच्या स्थापनेच्या काळातच आवश्यक असते. या प्रारंभीच्या काळात कंपनीचे पायाभूत खर्च भागविण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते. यानंतर पुढचं महत्त्व आहे कंपनीचे प्रवर्तन. मित्रांनो, एकदा कंपनीची स्थापना झाल्यानंतर तिचे प्रवर्तन करणे, तिची वृद्धी करण्यासाठी कंपनीला विविध स्वरूपाच्या प्रवर्तनात्मक उपक्रमांचे आयोजन करावे लागते. प्रवर्तनाच्या येणाऱ्या खर्चांसाठी प्रवर्तकाला स्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज लागते. साधारणपणे प्रवर्तनात्मक खर्च हा पुढील बाबींकरता येत असतो. यामध्ये प्रकल्प अहवाल तयार करणे, प्राथमिक स्वरूपाच्या खर्चांचा भरणा, वैधानिक आणि व्यावसायिक शुल्क, गुंतवणूकदारांना कंपनीच्या माहितीपत्रकाचे प्रचालन करणे इत्यादी. त्यानंतर कंपनीचे आधुनिकीकरण हे पुढचं महत्त्व आहे. मित्रांनो, पारंपरिक स्वरूपात चालणारी जी कोणतीही प्रक्रिया किंवा कार्यप्रणाली आहे तिच्यामध्ये काळानुरूप बदल करून क्रमित दृष्टिकोनाच्या सहाय्याने कंपनीचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिकीकरण हे गरजेचे असते. आधुनिकीकरण करताना कंपनीला नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हे प्राप्त करावे लागते. याच नवीन यंत्र आणि तंत्रज्ञान यांच्या खरेदीकरता स्थिर भांडवलाची गरज असते. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे अप्रचलित मत्तेत करावा लागणारा बदल. मित्रांनो, कालमानानुसार कंपनीला जुनी आणि कालबाह्य मत्ता जसे की यंत्रकुल आणि यंत्रे, फर्निचर इत्यादी मत्तेत बदल घडवून आणावा लागतो. कंपनीला स्थिर स्वरूपाच्या मत्तेत अशा स्वरूपाचा बदल हा उत्पादकता आणि सक्षमता वाढविण्यासाठी करावा लागतो. यासाठी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात स्थिर स्वरूपाचे भांडवल असणे गरजेचे असते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे विस्तार आणि वैविध्यीकरण. मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या काही विविध क्षेत्रात व्यावसायिक कृतींची वृद्धी घडवून आणणे म्हणजे विस्तार होय. तर वैविध्यीकरण म्हणजे एकाच वेळेस अर्थव्यवस्थेच्या एकापेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये व्यावसायिक कृतींची अंमलबजावणी करणे होय. साधारणपणे पाहायला गेल्यास असे दिसून येते की बहुतेक सर्व कंपन्यांना विस्तार आणि वैविध्यीकरणाच्या अवस्थेतून वारंवार जावे लागते. कंपनीला जर व्यावसायिक कृतींचा विस्तार आणि वैविध्य यांसाठी स्थिर स्वरूपातील भांडवल किंवा वित्ताची आवश्यकता असते. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कंपनीचे स्वयंचालन. मित्रांनो, तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्याची प्रक्रिया म्हणजे स्वयंचालन होय. जर मनुष्यबळ अवलंबित्व असणारी कंपनी असेल आणि तिने तिचे दैनंदिन उत्पादन कृती या यंत्रांच्या सहाय्याने सुरू करण्याचे ठरविले तर सर्वांत प्रथम कंपनीला या यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात स्थिर स्वरूपाच्या मत्तेची आवश्यकता लागेल की ज्यातून कंपनी नवनवीन यंत्रसामग्रीची खरेदी करू शकेल. आणि शेवटचं महत्त्व आहे भांडवल गरजांची वृद्धी. मित्रांनो, दीर्घकाळासाठी व्यवसायात टिकून राहणे आणि दैनंदिन स्पर्धेचा सामना करणे यासाठी कंपनीला स्थिर स्वरूपाच्या भांडवलात वृद्धी घडवून आणावी लागते. कंपनीचा महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक स्वरूपाचा स्थिर भांडवलाचा स्रोत हा भागांचे प्रचालन करणे व कर्जांची अंमलबजावणी करणे असा होतो. यानंतर आपण खेळते भांडवलाचा अर्थ बघूया. मित्रांनो, खेळत्या भांडवलाला चालू मत्ता किंवा संपत्ती असे म्हटले जाते. दैनंदिन कार्य संचालनासाठी खेळते भांडवल गरजेचे असते. खेळत्या भांडवलाचा संबंध उद्योग संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक असणारा निधी प्रवाहित स्वरूपात असणे गरजेचे असते. स्थिर मत्तेत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकी व्यतिरिक्त दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी पर्याप्त निधीची सोय प्रत्येक उद्योग संस्था करीत असते. या खेळत्या भांडवलाला चालू मत्ता किंवा संपत्ती संबोधले जाते. व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. खेळते भांडवल म्हणजे व्यवसायाच्या चालू गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारा निधीचा प्रवाह होय. हे इतक्यातच आपण बघितले.
स्थिर मालमत्तेत गुंतवणूक केल्यानंतर व्यवसाय संस्थेला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी वित्ताची गरज असते, त्यालाच खेळते भांडवल असे म्हटले जाते. कारखान्याला आवश्यक असणाऱ्या अस्थिर स्वरूपाच्या किंवा अस्थिर संपत्तीच्या खरेदीसाठी तसेच कारखान्याच्या अल्पकालीन वित्तीय गरजा भागवण्यासाठी ज्या भांडवलाचा उपयोग केला जातो त्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हटले जाते. यानंतर आपण खेळत्या भांडवलाच्या व्याख्या बघूया. मित्रांनो, शुबिन यांनी खेळत्या भांडवलाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एखादी संस्था चालविण्यासाठी नियमित लागणारा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. एखाद्या चालू संस्थेचे खेळते भांडवल हा चक्राकार फिरणारा निधी असतो. विक्रीतून मिळालेली रक्कम संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी खर्च केली जाते. तसेच गस्टनबर्ग यांनी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे व्यवसाय चालू असताना रोखीचे मालसाठ्यामध्ये, मालसाठ्याचे प्राप्य येण्यांमध्ये आणि येण्यांचे रोखींमध्ये अशा प्रकारे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ज्या चालू मत्तेचे रूपांतर होते त्याच वेळी त्यास खेळते भांडवल असे म्हणतात. त्यानंतर या खेळत्या भांडवलाचे सुद्धा महत्त्व आपण बघूया. त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे उत्पादन कार्यातील सातत्य कायम टिकते. मित्रांनो, उत्पादन कार्यातील आवश्यक असणाऱ्या कच्चा माल, उपकरणे, मजुरांचे वेतन तसेच इतर वित्तीय गरजा भागविण्यासाठी खेळत्या भांडवलाचा उपयोग होतो. असे भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास कारखान्यातील सर्व कामकाज व्यवस्थित चालते व उत्पादन कार्यातील सातत्य कायम टिकते. यानंतर व्यवस्थापकांचा आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, कारखान्याचे कामकाज चालविण्यासाठी व्यवस्थापकांना वेळोवेळी विविध प्रकारचे खर्च करावे लागतात. तसेच कंपनीकडे किंवा व्यवसाय संस्थेकडे जर खेळते भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर व्यवस्थापकाला हा खर्च सहजपणे करता येतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो व तो अधिक कार्यक्षमतेने काम करतो. त्यानंतर सामग्रीची खरेदी परिणामकारक करता येते. मित्रांनो, व्यवसाय संस्थेकडे जर पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल उपलब्ध असेल तर उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, उपकरणे व इतर सामग्रीची खरेदी ताबडतोब करता येते. तसेच अशा प्रकारे लगेच किंमत चुकती केल्याने संस्थेला रोख वजावटीची सवलत मिळते. तसेच संस्थेची आर्थिक स्थिती सुदृढ असल्याचा इतरांचा विश्वास वाढतो. यानंतर पुढचं महत्त्व आहे भागधारकांना जास्त दराने लाभांश वाटता येतो. मित्रांनो, व्यवसाय संस्थेकडे पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल असेल तर भागधारकांना जास्त दराने लाभांश वाटता येतो. त्यामुळे भागांची किंमत वरच्या पातळीवर टिकवून ठेवता येते. जर कंपनीकडे पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल नसेल तर कंपनीला नफ्यातूनच व्यवसायात गुंतवणूक करावी लागते व त्यामुळे भागधारकांना कमी दराने लाभांश वाटावा लागतो. अशा प्रकारे कमी लाभांश मिळाल्याने भागधारकांना कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल शंका येते व ते भागांची विक्री करू लागतात. त्यामुळे भागांच्या किमती खाली घसरतात. यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कर्ज मिळविणे सोपे बनते. व्यवसाय संस्थेजवळ पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल असल्यास बँकेकडून विनातारण कर्जे मिळवणे शक्य होते. तसेच अशा उद्योगांना इतर मार्गांनी सुद्धा कर्ज मिळणे अवघड राहत नाही. यानंतर खेळत्या भांडवलाचं पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे ख्याती मूल्याची निर्मिती करणे. मित्रांनो, संस्थेची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर लोकांची देणी वेळेवर भागविता येतात. त्यामुळे कंपनीची चांगली प्रतिमा निर्माण होते आणि ख्यातीमूल्य वाढते. त्यानंतर पुढचं महत्त्व रोख सवलत. संस्था कच्चा माल रोखीमध्ये खरेदी करत असेल तर पुरवठादार त्यावर चांगली सवलत देतात. त्यामुळे खरेदी कमी खर्चात होऊ शकते. पुढचं महत्त्व आहे कार्यक्षमता आणि उत्पादकता यामध्ये वाढ. मित्रांनो, उत्पादनाच्या सातत्यामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. त्यामुळे संस्थेत निरोगी वातावरण निर्माण होते. पुढचं महत्त्व आहे अनपेक्षित खर्चाला तोंड देणे. अर्थव्यवस्थेमध्ये तात्कालिक बदल झाल्यामुळे अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. पुरेसा वित्त पुरवठा असेल तर अशा खर्चाला तोंड देता येते. आणि पुढचं महत्त्व आहे उधारीची सवलत देता येते. मित्रांनो, ग्राहकांना जास्त उधारीची सवलत देऊन विक्री वाढविणे शक्य असते. म्हणून स्पर्धकांप्रमाणे आपल्यालाही उधारी द्यावी लागते. यानंतर आपण खेळत्या भांडवल उभारणीचे स्रोत बघूया. पहिला स्रोत आहे तो म्हणजे वित्तीय संस्थांकडून कर्ज पुरवठा.
मित्रांनो, सहकारी बँका व्यापारी बँकांच्या सहकार्याने अल्पमुदत कर्जे मिळू शकतात, त्यांना टर्म लोन्स म्हणतात. मात्र सरसकट सर्वच वित्तीय संस्थांकडून असे सहकार्य मिळते असे मात्र नाही. राज्य वित्त महामंडळे, ICICI, IDBI यासारख्या संस्था मध्यम मुदतीचे दीर्घ मुदतीचे भांडवल निर्माण करण्यास सहाय्य करतात. यानंतर दुसरे महत्त्व आहे ते म्हणजे दुसरा स्रोत आहे तो म्हणजे भांडवल बाजारात कर्ज रोख्यांची विक्री. मित्रांनो, ज्या कंपन्यांना नावलौकिक परंपरा चांगल्या प्रकारची आहे त्यांना हा मार्ग अवलंबिता येतो, कारण अशा कंपन्यांच्या भांडवल परतफेड क्षमतेबद्दल बाजारपेठ विश्वासाचे वातावरण असते. मात्र सरसकट सर्व कंपन्यांना कर्ज रोखे विक्री सारखाच प्रतिसाद मिळतो असे मात्र नाही. नवीन कंपन्या या मार्गाने भांडवल उभारण्यास गुंतवणूकदारांना आकर्षक करू शकत नाही. यावर उपाय म्हणून रूपांतरित कर्ज रोखे, सुरक्षित कर्ज रोखे बाजारात आणणे उपयुक्त समजले जाते. यानंतर पुढचा स्रोत आहे तो म्हणजे सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करणे. मित्रांनो, अल्पमुदतीच्या ठेवी आजकाल अनेक कंपन्या स्वीकार करणे पसंत करतात. अशा ठेवींचे प्रमाण, कंपनीची प्रतिमा भांडवल बाजारात काय आहे यावर अवलंबून असते. मात्र ज्या कंपन्यांचे नफा प्राप्तीचे प्रमाण साधारण आहे, लोकांना त्या फारशा परिचित नसतील, तर मुदतीच्या ठेवी मिळविणे सहज सुलभ मार्ग नसतो. पुढचा स्रोत आहे संस्थांतर्गत निधी उभारणे. मित्रांनो, काटकसरीचे मार्ग अवलंबून पुष्कळदा राखीव निधी, घसारा निधी निर्माण केले जातात. भागधारकांचे सहकार्य प्रसंगी मागितले जाते आणि प्राप्त उत्पन्नातून लाभांश वाटप करण्यात येत नाही. प्राप्त झालेला नफा व्यवसायाच्या खेळत्या भांडवल गरजा भागविण्यासाठी वापर केला जातो. या पद्धतीस स्वयंपूर्ण आर्थिक उभारणी असे संबोधले जाते. अशा निधीतून भविष्यकाळासाठी तरतूद करण्यात येते. छोट्या आकारमानाच्या कंपन्या, व्यावसायिक यांना नफ्याची अस्थिरता अनुभवावी लागते, त्यांच्यासाठी हा मार्ग क्वचितच उपलब्ध असतो. यानंतर शेवटचा स्रोत आहे तो म्हणजे अतिरिक्त भागांची विक्री. मित्रांनो, जादा भाग भांडवल विक्रीस काढणे या मार्गाचा कंपन्या अवलंब करू शकतात, पण हा मार्ग फारच अपवादात्मक परिस्थितीत वापरला जातो. भागधारक संख्या जशी वाढेल तसे त्यांचे व्यवस्थापनावरचे वर्चस्व आणि हस्तक्षेप वाढतो. यानंतर आपण खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक बघूया. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसाय संघटनेला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाचे प्रमाण या व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असते. मूलभूत उद्योगांमध्ये स्थिर भांडवलाच्या तुलनेत खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी असते. औद्योगिक व्यवसाय संघटनांना व्यापारी संघटनांपेक्षा अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते, परंतु व्यवसाय जर मोठा असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकताही जास्त असते. त्यानंतर व्यवसायाचे प्रमाण. व्यवसाय संघटनेला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा किंवा प्रमाण त्या संघटनेच्या एकूण व्यवहारांवर अवलंबून असते. वस्तूंचे उत्पादन करणारी व्यवसाय संघटना ज्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करील त्या प्रमाणात त्या व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज राहील. वस्तूंचे वितरण किंवा वस्तूंची खरेदी विक्री करणाऱ्या संघटनेला ती करीत असलेल्या व्यवहारांच्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज भासेल. यानंतर आपण उत्पादन कार्याला लागणारा वेळ हा एक परिणाम करणारा घटक आहे तो बघूया. खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करताना वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा वेळ लक्षात घेणे आवश्यक असते. उत्पादनाची क्रिया ही बरीच लांब आणि गुंतागुंतीची असेल तर या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालाचे वस्तूंमध्ये परिवर्तन करण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्कम कच्च्या मालात गुंतवावी लागते, त्यामुळे त्यासाठी अधिक खेळत्या भांडवलाची गरजही असते. पुढचा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे कच्च्या मालाची साठा स्थिती. यामध्ये काही कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाचा साठा करून ठेवावा लागतो, कारण अशा प्रकारचा कच्चा माल वेळेवर उपलब्ध होण्यास समस्या असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज असते. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे तयार मालाचा साठा. मित्रांनो, खरेदी बऱ्याच वेळा वस्तू निर्माण झाल्याबरोबरच त्याची विक्री होत नाही, त्यामुळे त्या मालाला मागणी येईपर्यंत तो माल तसाच पडून राहतो व खेळते भांडवल त्यात बऱ्याच कालावधीसाठी गुंतून पडते.
पुढचा घटक आहे खरेदी विक्रीसाठी पत सुविधा. कधी कधी खरेदी विक्री प्रक्रियेत वस्तू उधार द्याव्या लागतात. अशा वेळी भांडवल गुंतून राहते व अधिक खेळत्या भांडवलाची गरज निर्माण होते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाची जोखीम. व्यवसायात भिन्न कारणांमुळे जोखीम निर्माण होते. मागणीच्या अस्थिरतेमुळे किंवा उत्पादित वस्तूंच्या किमतीमध्ये असणाऱ्या असाधारण बदलामुळे अशा व्यवसायात अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते. ज्या व्यवसायात जोखमीचे प्रमाण अधिक असते तेथे गुंतविण्यात येणाऱ्या खेळत्या भांडवलाचे प्रमाण इतर व्यवसायांपेक्षा अधिक असते. मात्र एखाद्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम अजिबात नसेल तर तेथे गुंतविण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाची गरज बरीच कमी असते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे खेळत्या भांडवलाची उलाढाल. मित्रांनो, कोणत्याही व्यवसायामध्ये अस्थिर संपत्तीमध्ये गुंतविण्यात येणारे खेळते भांडवल सुरुवातीला रोख स्वरूपात असते. नंतर हे भांडवल उत्पादित वस्तूंमध्ये रूपांतरित होते. उत्पादित वस्तूंची विक्री केल्यानंतर या भांडवलाचेच पुन्हा रोख रकमेमध्ये परिवर्तन होत असते. अशा प्रकारच्या व्यवहाराची त्या वर्षातील उलाढाल ही खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारी असते. ज्या व्यवसायात खेळत्या भांडवलाची उलाढाल जास्त असते तेथे खेळत्या भांडवलाची गरज कमी असते. उलट या व्यवसायात भांडवलाची उलाढाल कमी असते तेथे खेळत्या भांडवलाची गरज जास्त असते. यानंतर आपण स्थिर भांडवल आणि तसेच खेळत्या भांडवलाची गरज आपण पुढे बघूया. मित्रांनो, खेळत्या भांडवलाची गरज ही करदान क्षमतेत बळकटी आणणे यासाठी केली जाते. यामध्ये खेळते भांडवल हे कोणत्याही वित्तीय समस्येशिवाय अल्पकालीन मत्तेचा देय भरणा करण्यासाठी मदत करते. कच्च्या मालाची खरेदी आणि वेतन मजुरी भरणा हा कोणत्याही विलंबाशिवाय केला जातो. खेळत्या भांडवलामुळे उत्पादनाचा अखंडितपणे प्रवाह सुरू राहून व्यवसायाची करदान क्षमता अर्थात वित्तीय स्थिती ही मजबूत राहू शकते. पुढची भांडवल गरज आहे ती म्हणजे धंद्यातील पत राखणे. मित्रांनो, पुरेसे खेळते भांडवल हे व्यवसायाशी संबंधित तात्काळ भरणा करते, ज्यामुळे बाजारपेठेत उद्योग व्यवसायाची ख्याती जपली जाते. त्यानंतर पुढची गरज आहे सहज कर्ज प्राप्ती. मित्रांनो, ज्या उद्योग व्यवसाय संस्थेकडे पर्याप्त स्वरूपातील खेळते भांडवल उपलब्ध आहे, उच्च करदान क्षमता आहे आणि उत्तम पत गुणांकन आहे, अशा संस्थेला बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून सहजपणे कर्ज उपलब्ध होतात. पुढची गरज आहे ती म्हणजे कच्च्या मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा. मित्रांनो, कच्च्या मालाच्या संदर्भात खरेदी केली गेल्यानंतर त्याचा तात्काळ भरणा केल्यास पुरवठादारांकडून कच्च्या मालाचा नियमित पुरवठा केला जातो. जर पैसे वेळेत दिले गेले तर पुरवठादार हे समाधानी राहतात. सातत्यपूर्ण कच्च्या मालाचा पुरवठा हा कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन अखंडित ठेवण्यास मदत करतो. त्यानंतर पुढची गरज आहे ते म्हणजे व्यवसायाचे संचालन. मित्रांनो, खेळते भांडवल हे कोणत्याही व्यवसाय संघटनेकरिता आवश्यक असते, ज्याद्वारे उद्योग व्यवसाय संस्था चांगल्या स्थितीत राहावी म्हणून निधीची जी कमतरता आहे ती जाणवू नये म्हणून वित्तीय गरजांची पूर्तता करण्याचे काम हे खेळते भांडवल करीत असते. आणि शेवटची गरज आहे ती म्हणजे वित्तीय संकटातून सावरण्याची क्षमता. मित्रांनो, पर्याप्त स्वरूपाचे खेळते भांडवल जर उद्योग व्यवसाय संस्थेकडे असेल तर कोणत्याही वित्तीय प्रसंगांच्या संकटातून सावरण्याची क्षमता ही त्या उद्योग व्यवसाय संस्थेला प्राप्त होते. यानंतर आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या दोघांमधील फरक आपण जाणून घेऊया. मित्रांनो, स्थिर भांडवलामधील पहिला फरक आहे तो म्हणजे हे भांडवल जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर अशा दीर्घ मुदतीच्या मत्तेमध्ये किंवा संपत्तीमध्ये गुंतवले जाते. व्यवसायात वापरल्या जाण्यामुळे त्यांचे मूल्य बदलू शकते. तसेच खेळते भांडवल हे व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ, कच्च्या मालाची खरेदी, कर प्रदान, वेतन व पगार देणे, भाडे भरणे, जाहिरात करणे, पोस्टाचा खर्च इत्यादी खर्चांसाठी खेळते भांडवल हे वापरले जाते. दुसरा फरक आहे तो म्हणजे स्थिर भांडवल उभारणीसाठी समभाग, अग्रहक्क भाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे, दीर्घ मुदतीचे कर्ज इत्यादींचा समावेश होतो. आणि खेळत्या भांडवलासाठी बँकेने दिलेले उसने भांडवल, लोकांच्या ठेवी, व्यवसायातून आलेले उत्पन्न, मध्यम मुदतीच्या ठेवी आणि आगाऊ स्वीकारलेली रक्कम यांचा वापर होतो. यानंतर स्थिर भांडवल हे कायम व्यवसायातच गुंतविले
गुंतलेले राहते. तसेच खेळते भांडवल अल्प काळामध्येच गुंतवले जाते आणि विक्रीतून भरपाई केली जाते. त्यानंतर स्थिर भांडवल हे खेळत्या भांडवलापेक्षा खूपच जास्त असते आणि खेळत्या भांडवलाची रक्कम ही स्थिर भांडवलापेक्षा बरीच कमी असते. यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे स्थिर भांडवलाची रक्कम व्यवसायाचे स्वरूप, आकार, प्रमाण आणि वापरलेले तंत्रज्ञान यावर अवलंबून असते. तसेच खेळत्या भांडवलाची रक्कम, उत्पादन आणि विक्री यात जाणारा काळ, हंगामी चढ उतार, व्यवसायाचे स्वरूप आणि आकार यावर अवलंबून असते. तसेच स्थिर भांडवल कायमस्वरूपी असते, ते पुन्हा पुन्हा उभारावे लागत नाही. तसेच खेळते भांडवल सतत लागत असते, कारण व्यवसायाचा चालू खर्च भागवावाच लागतो. यानंतर स्थिर भांडवलाच्या बाबतीत घसारा लागू होतो. जमीन आणि इमारतीची किंमत वाढत गेली तरी यंत्रसामग्रीचे मूल्य कमी होत जाते. त्यानंतर खेळत्या भांडवलाचा पुनर्मूल्यांकनाशी किंवा अवमूल्यनाशी संबंध नसतो. अशा पद्धतीने आज आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यामधील फरक जाणून घेतला. तसेच स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या संकल्पना सविस्तर जाणून घेतल्या. इथेच थांबूया. धन्यवाद.